नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SK MPSC लॅब या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। येणाऱ्या 4 जूनसाठी आपण या ठिकाणी एक राज्य व्यवस्थेची एक सिरीज संभाव्य प्लस प्रिव्हियस इयर क्वेश्चन आपण एक सिरीज स्टार्ट केलेली आहे आणि भाग हा प्रथमच आहे। यानंतर आपण भाग 2, 3, 4 असे एक्झामच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न बघणार आहोत। जे मागे एकदा आपण 30 एप्रिलच्या एक्झामसाठी जे काही सिरीज घेतली होती अतिसंभाव्य, याचे फायदे महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांना झालेले दिसून येत आहेत। कारण ॲज इट इज बऱ्यापैकी इकॉनॉमिक्स पॉलिटी आपले खूप सारे प्रश्न 90% प्रश्न हे आपल्या अतिसंभाव्य सिरीजमधून तुम्हाला क्लिअर झालेले असतील। चला तर मग आपण आपल्या लेक्चरची सुरुवात करूयाच। पहिला क्वेश्चन आहे 1935 चा जो काही भारत सरकारचा कायदा आहे याबाबत हा प्रश्न विचारलेला आहे। या कायद्यामुळे प्रांतिक स्वायत्तता प्राप्त झालेली होती। फेडरल कोर्टाची स्थापना देखील याच्यामध्ये करण्यात आली होती आणि रिझर्व्ह बँकेची स्थापना या कायद्यानुसार करण्यात आली होती। यामध्ये कोणती विधाने बरोबर आहेत असा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे। कोणती विधाने बरोबर आहेत? मग या प्रश्नाचा विचार केला तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना 1934 च्या कायद्याने केव्हा झालेली होती तर 1935 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आलेली होती। आणि फेडरल कोर्टची स्थापना याच्या जागेवरती 1950 मध्ये याची जी जागा आहे ती सुप्रीम कोर्टने घेतलेली तुम्हाला दिसून येईल। या प्रश्नाचा विचार केला तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1। अ आणि ब हे जे विधान आहे हे या ठिकाणी काय आहे बरोबर विधान आहे। 1934 चा कायद्याने आरबीआय या बँकेची स्थापना असेल, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना। त्यानंतर 1949 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेचे काय झाले होते राष्ट्रीयकरण करण्यात आलेले होते। नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 या बाबतीमध्ये हे तुम्हाला 4 सेंटेन्स विचारलेले आहेत। संविधान सभा पूर्ण सार्वभौम संस्था बनलेली होती। संविधान सभा ही स्वतंत्र भारताची पहिली संसद बनलेली होती। संविधान सभा ही स्वतंत्र भारताची पहिली संसद। जेव्हा संविधान सभा विधिमंडळ म्हणून हे करत असत त्यावेळेला त्याचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद असत, हे इथे दिलेलं आहे। आणि संविधान सभेची सदस्य संख्या 389 वरून 299 पर्यंत या ठिकाणी कमी करण्यात आलेली होती। तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत, लवकर स्पीडमध्ये सर्वांनी चॅट बॉक्समध्ये या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे। अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे तुमच्यासाठी आणि हे जे आहेत याच्यावरती प्रश्न विचारले जातात। 1947 चा कायदा वगैरे स्वतंत्र भारताची पहिली संसद असेल। आता संविधान सभा ही जी आहे ती पूर्ण सार्वभौम होती, कारण तिला आपल्या मर्जीने या ठिकाणी घटना तयार करण्याचे पूर्णपणे अधिकार देण्यात आलेले होते। इथे डॉक्टर राजेंद्र प्रसाद नाही, कार्यकारी याच्या बाबतीमध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते, पण विधिमंडळ म्हणून काम करत असत त्यावेळी जी व्ही मावळणकर या ठिकाणी काय होत असत त्याचे अध्यक्ष असत, लक्षात ठेवायचं आहे। मग यामध्ये संविधान सभेची संख्या जी आहे ती 389 वरून 299 पर्यंत कमी झालेली होती। कितीपर्यंत? 299 पर्यंत या ठिकाणी कमी। यामध्ये संस्थानिकांचे असतील 70 प्रतिनिधी असतील। त्याचबरोबर यामध्ये 270 प्रतिनिधी भारत ब्रिटिश प्रांताचे 270 प्रतिनिधी तुम्हाला याच्यामध्ये दिसून येतील। तर या प्रश्नाचं अचूक जे उत्तर आहे अ, ब आणि ड लक्षात ठेवायचं आहे। ओके, आता याच्यामध्ये संविधान सभा स्वतंत्र भारताची पहिली संसद असेल। अ, ब आणि ड क विधान जे आहे ते चुकीचे। ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे। या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे अ, ब आणि ड हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे। संविधान सभा पूर्णपणे सार्वभौम संस्था होती, पहिली संसद बनलेली होती। यामध्ये आपल्या देशाच्या संसदेचा विचार केला, संसद ही सार्वभौम नाही, कारण संसदीय शासन प्रणाली आपण ब्रिटन या देशाकडून जरी स्वीकारलेली असली तरी पण आपल्या देशाची संसद जी आहे ती सार्वभौम नाही, कारण तिला त्याच्या मर्जीने कोणते असे विशेष असे अधिकार नाहीत। जरी असले तरी सुप्रीम कोर्ट त्या ठिकाणी स्टे त्या बाबींवरती आणू शकते, त्याच्यामुळे त्यांना अधिकार नाहीत। पण संविधान सभेच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर ही काय होती पूर्ण सार्वभौम संस्था होती, तिला आपल्या मर्जीने पूर्णपणे घटना तयार करण्याचे अधिकार या ठिकाणी देण्यात आलेले होते। या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे अ, ब आणि ड। 389 वरून जी काही संख्या आहे ती कमी झालेली आहे, पण केव्हा झाले 1947 च्या कायद्यानंतर। मग आधीच्या संख्येचा विचार केला 389, 296 म्हणजेच 292 ब्रिटिश प्रांताचे दिल्ली, अजमेर, कुर्ग, मारवाड, बलुचिस्तान असेल आणि 93 प्रतिनिधी संस्थानिकांचे याच्यामध्ये काय होते प्रतिनिधी तुम्हाला दिसून येतील। या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे अ, ब आणि ड हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे। नेक्स्ट प्रश्न, खालील बाबी कोणत्या बाबी आहेत ज्या जुळत नाहीत? 11 डिसेंबर 1946 असेल, पंडित जवाहर नेहरू यांनी संविधान सभेच्या उद्दिष्टांचा ठराव मांडलेला होता। मसुदा समितीची स्थापना 29 ऑगस्ट
1947 मध्ये, 26 नोव्हेंबर 1949 मध्ये भारतीय जनतेने संविधान स्वीकृत आणि अधिनियम करून स्वतःप्रत अर्पण केले होते आणि 24 जानेवारीला संविधान सभेच्या सदस्यांची अंतिमता संविधानावर स्वाक्षरी केलेल्या होत्या याच्यामध्ये. आता ह्या ज्या डेट आहेत ना ह्या खूप क्लिअर तुमच्या असल्या पाहिजेत. मग याच्यामध्ये चुकीच्या कोणत्या बाबी आहेत, तर या प्रश्नाचं अचूक जे उत्तर आहे चुकीचं आहे ते ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचं काय आहे चुकीचं उत्तर आहे. पंडित जवाहरलाल नेहरू संविधान सभेच्या उद्दिष्टांचा ठराव काय केला होता याच्यामध्ये जो आहे तो उद्दिष्टांचा ठराव जो आहे तो कधी मांडलेला आहे तर 13 डिसेंबर 1946 मध्ये घटनेचं प्रेॲम्बल आपल्या मांडलेलं होतं आणि त्याची अंमलबजावणी 22 जानेवारी 1947 मध्ये तुम्हाला झालेली दिसून येईल. 22 जानेवारी 1947 मध्ये. मसुदा समितीची स्थापना 29 ऑगस्ट 1947 मध्ये. मसुदा समितीची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली 114 दिवस संविधान तयार करण्यासाठी आणि संविधान सभेने 166 दिवस या ठिकाणी कामकाज पाहिलेलं होतं. 26 नोव्हेंबर 1949 घटनेची अंमलबजावणी स्वीकृत केली आणि यामध्ये 26 जानेवारी 1950 मध्ये घटना काय झाली होती घटनेची अंमलबजावणी झालेली होती. 24 जानेवारीला संविधान सभेच्या सदस्यांची 284 लोकांनी लक्षात ठेवायचे सह्या याच्यावर संविधान सभेवरती काय केल्या होत्या. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. पंडित जवाहरलाल नेहरूने संविधान सभेचा उद्दिष्टांचा ठराव जो आहे तो 13 डिसेंबर मांडलेला आहे आणि 22 जानेवारी 1947 ला त्याला काय भेटले होते या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली होती. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. यानंतर खालीलपैकी कोणत्या प्रकरणात भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेच्या संसदेला बदल करता येणार नाही असा निर्णय दिलेला होता. सांगायचं आहे मूलभूत संरचनेमध्ये. आता यामध्ये आता मगाशीच आपण बघितलेलं आहे की 13 डिसेंबर 1946 मध्ये घटनेची उद्देशपत्रिका जी आहे ती पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेली होती आणि त्याला मान्यता आहे तारखा पाठ करून ठेवायच्या. 1947 मध्ये 22 जानेवारी 1947 मध्ये त्याला मान्यता देण्यात आलेली होती. पटापट आन्सर द्यायच्या सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर चॅटबॉक्समध्ये. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, लवकर आन्सर द्यायच्या सर्वांनी. या प्रश्नाचा विचार केला तर या प्रश्नावरती आयोगाने वारंवार म्हणजे असे जे खटले वगैरे आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. याचं अचूक उत्तर आहे केशवानंद भारती केस खटला 1973चा खटला आहे. कधीचा खटला आहे हा 1973चा. यांनी सांगितलेली होती यामध्ये राज्यघटनेच्या बाबतीमध्ये मूलभूत संरचनेमध्ये बदल करता येणार नाही कारण याच्या संदर्भात जो आहे एक प्रेॲम्बल बाबत प्रश्न उपस्थित केला होता की संविधान याच्या अंतर्गत घटना दुरुस्ती अंतर्गत याच्यामध्ये बदल करता येऊ शकतो का, तर यामध्ये बदल करता येऊ शकतो पण याच्या बेसिक स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला काय करता येणार नाही बदल करता येणार नाही. अशा प्रकारचा प्रश्न जो उपस्थित आहे सर्वोच्च न्यायालयासमोर केशवानंद भारती केस खटला यांनी उपस्थित केला होता. आता मिनर्वा मिल्स खटला जो आहे तो 1980चा खटला आहे. हे खटले पाठ असले पाहिजे तुमच्या. कोणत्या वर्षी कोणता खटला होता, कोणत्या खटल्याने कोणकोणते स्टेटमेंट केलेले होते संविधान म्हणजे घटनेच्या प्रेॲम्बल बाबत. 1960चा खटला बेरोबार युनियन केस खटला असेल, 1973चा केशवानंद भारती केस खटला असेल, 1995चा LIC केस खटला असेल. या खटल्याबाबत सर्वच्या सर्व घडामोडी तुमच्या खूप क्लिअर असल्या पाहिजेत. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे केशवानंद भारती केस खटला. ओके, ऑप्शन क्रमांक 3. नेक्स्ट क्वेश्चन आहे धर्मनिरपेक्ष राज्य या बाबतीमध्ये खालील विधाने विचारात घ्यायची तर तुम्हाला काय करायचे बरोबर विधाने ओळखायची आहेत. धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजे राज्य सर्व धर्माचे समान संरक्षण करते आणि कोणत्याही एका राज्यधर्म म्हणून मानत नाही. राज्यघटनेच्या शिल्पकारांनी कलम 25, 26, 27 स्वीकारून धर्मनिरपेक्षतेला चालना मिळालेली आहे. धर्मनिरपेक्षता हे राज्यघटनेच्या पायाभूत संरचनेचा भाग आहे. ओके, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे हा. धर्मनिरपेक्षतेच्या बाबतीमध्ये धार्मिक आहे नाही हे प्रश्न विचारले जातात. आता धर्मनिरपेक्ष या शब्दाचा उल्लेख जो आहे तो 42वी घटना दुरुस्ती 1976 अंतर्गत प्रेॲम्बल मध्ये एकदाच बदल करण्यात आला होता. याच्यामध्ये समाजवादी, त्यानंतर असेल धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता, त्याला शब्द वापरला जातो अखंडता.
या 3 शब्दांचा समावेश 42वी घटना दुरुस्ती अंतर्गत प्रेम्बलमध्ये करण्यात आलेला होता. एकदाच घटना दुरुस्ती झाली. कोणती? 42वी घटना दुरुस्ती 1976 एकदाच घटना दुरुस्ती झालेली याच्यामध्ये. आणि धर्मनिरपेक्ष या शब्दात समावेश करण्यात आला होता. 25 ते 28 नंबरच्या आर्टिकल पर्यंत मूलभूत जे हक्क आहेत 25 ते 28 या आर्टिकल्स मध्ये ह्या बाबी नमूद करण्यात आलेल्या आहेत. धर्मनिरपेक्ष या शब्दाचा अर्थ जो आहे यामध्ये ह्या बाबी क्लिअर सांगण्यात आलेत. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. सर्वच्या सर्व विधाने काय या ठिकाणी बरोबर आहे. पायाभूत संरचनेचा भाग आहे. धर्मनिरपेक्ष हा राज्य घटनेच्या पायाभूत संरचनेचा भाग असल्याचं याच्यामध्ये काय केलं होतं सांगण्यात आलेलं आहे. राज्य पुनर्रचना आयोग आणि कायदा याबाबत तुम्हाला विधाने विचारात घ्यायची आहेत. आता राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना 1953 यालाच पाक आयोग असं देखील म्हटलं जातं. यांनी अहवाल सादर कधी केला, तो ऍक्सेप्ट कधी केला, यावरती सूक्ष्म प्रश्न राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेला विचारला गेलेला आहे. आपण हे राज्यसेवेचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे आहेत मागच्या वर्षीचे त्याचं अनालिसिस आपण घेतोय. लवकरात लवकर स्पीडमध्ये सर्वांनी उत्तर द्यायचे आहे आणि याबाबत तुम्हाला योग्य विधाने ओळखायची आहेत. डिसेंबर 1953 मध्ये ऑप्शन तुम्हाला एलिमिनेट करता आले पाहिजेत. आता पाक आयोगामध्ये लक्ष ठेवायचे फाजल अली हे होते, पण या आयोगामध्ये 2 सदस्य इथे दिले बघा, एच.व्ही. कामत आणि गोविंद वल्लभ पंत. इथेच तुमच्या लक्षात येते की ब विधान चुकीचे आहे. राज्य पुनर्रचना आयोगाच्या बाबतीमध्ये सदस्य वेगळे दिले. त्याच्यामध्ये हृदयनाथ कंजुरू वगैरे हे जे काही सदस्य होते हे तुम्हाला माहित असले पाहिजे. त्याच्यामध्ये फाजल अली. आता यामध्ये एक ब विधान जर ब स्टेटमेंट जर चुकीचं असेल तर ब शोधाना. इकडे ब आहे, इकडे ब आहे आणि इकडे ब आहे. ऑप्शन एलिमिनेट होत आहेत. हे लक्षात आल्यानंतर आपल्याला उत्तर मिळून जातं. अ आणि ड हे या प्रश्नाचं उत्तर आहे. याची अंमलबजावणी 1 जानेवारी 1957 मध्ये. म्हणजे अ आणि ईच फक्त बरोबर, सॉरी अ आणि डच तुम्हाला इथे बरोबर दिसेल. 31 ऑगस्ट 1956 मध्ये यांनी हा अधिनियम मंजूर केलेला होता. लक्षात ठेवायचंय तुम्हाला. फाजल अली या आयोगाची नियुक्ती डिसेंबर 1953 मध्ये करण्यात आलेली आहे. कधी करण्यात आलेली आहे? डिसेंबर 1953 मध्ये पाक आयोगाची या ठिकाणी निर्मिती झालेली आहे, नियुक्ती झालेली आहे. फाजल अली, याच्यामध्ये 3 व्यक्ती फाजल अली असतील, हृदयनाथ कंजुरू आणि एक व्यक्ती ज्या मला तुम्ही चॅटबॉक्स मध्ये सर्वांनी लवकरात लवकर सांगायचे. लेक्चर अतिशय महत्त्वाचं आहे. शेवटपर्यंत हे लेक्चर तुम्हाला बघायचं आहे. या लेक्चरच्या माध्यमातून बऱ्याच कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होणार आहेत. शिक्षणाचा हक्क 2019 मुख्य उद्देश खालीलपैकी कोणता आहे? लवकर लवकर या क्वेश्चनचा आन्सर सांगायचे सर्व विद्यार्थ्यांनी. निरक्षरता निर्मूलन असेल, सर्वांना व्यापक प्रमाणात आणि आवश्यक शिक्षण असेल, 7 ते 14 वयोगट मुला मुलींना मोफत आणि सक्ती शिक्षण असेल. आता या प्रश्नाचं अचूक जे उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक 3 7 ते 14 वयोगट. आता हे काय केले 21A मध्ये समावेश केलेला आहे. ते कुठे होतं? 45 नंबरच्या आर्टिकल मध्ये होतं. म्हणजे कशामध्ये? DPSP मध्ये ह्या बाबी नमूद करण्यात आल्या होत्या. DPSP मध्ये ह्या बाबी नमूद करण्यात आल्या होत्या. पण यामध्ये 86वी घटना दुरुस्ती जी आहे ती 2002 मध्ये झालेली आहे. 86वी घटना दुरुस्ती 2002 मध्ये झाली आणि 21A कलम ऍड केलं. कशामध्ये? फंडामेंटल राईट्स मध्ये. कशातून? DPSP मधून. 21A एज्युकेशन राईट्स. म्हणजेच याला काय म्हणतो आपण? शिक्षणाचा अधिकार, शिक्षणाचा हक्क जो आहे तो 21A मध्ये ऍड केलेला आहे. त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 7 ते 14 वयोगटातील सर्व मुलांना सक्तीचे मोफत शिक्षण देण्याबाबतच्या तरतुदी ज्या आहेत ते शिक्षणाचा हक्क 2009 RTE. लक्षात ठेवायचंय. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. भारत सरकार अधिनियम 1935 सूचना पत्रकात समावेश 1950च्या भारतीय संविधानात कसा केला होता? इकडे दिले मूलभूत हक्क, मार्गदर्शक मूलभूत कर्तव्य, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे आणि केंद्र सूची. ओके, लवकरात लवकर सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं आन्सर सांगायचं आहे. प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. असे प्रश्न खूप महत्त्वाचे असतात. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे भारतीय घटनेतील आर्टिकल 36 ते 51. कायम याच्यावर प्रश्न असतो. मी वारंवार तुम्हाला लेक्चरमध्ये सांगितलेलं होतं की याच्यावर आयोगाकडून प्रश्न विचारले जातात. 36 ते 51 नंबरचा आर्टिकल हे जे आहे ते राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वाबद्दल तुम्हाला यामध्ये ह्या घडामोडी काय करायच्यात? लक्षात ठेवायच्या आहेत. ह्या आपण आयरिश
या देशाच्या घटनेकडून आपण राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे घेतलेली होती 36 ते 51 भारतीय घटनेच्या 4थ्या भागामध्ये. पण याचं विभाजन जे आहे ते 3 भागामध्ये, गांधीवादी, समाजवादी आणि उदारमतवादी या 3 भागामध्ये डीपीएसपीचा समावेश करण्यात आलाय. आताच रिसेंटली जी 30 तारखेला एक्झाम झाली, तुम्हाला कलमे तरतुदी ज्या आहेत त्या कालानुक्रमे व्यवस्थित, कालानुक्रमे म्हणण्यापेक्षा एकदम म्हणजे कलमे जे आहे ते सिक्वेन्सने तुम्हाला लावायचे होते. याच्यामध्ये 44 नंबरचं कलम देखील समावेश होतं. समान नागरी कायदा असेल, 45(0) ते 6 वयोगट असेल, 46 नंबरचं आर्टिकल अनुसूचित जाती जमाती, 47 मादक पेय यांच्या सेवनापासून संरक्षण वगैरे, 48A पर्यावरण संरक्षण असेल, 48 गो हत्या संदर्भात असेल, 49 यामध्ये स्मारके स्थानिक संरक्षण यांचं करणे, 50 नंबर कार्यकारी व्यवस्थेपासून न्यायव्यवस्था अलिप्त आणि 51 आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा या बाबी याच्यामध्ये काय करण्यात आल्या होत्या तर नमूद करण्यात आलेल्या होत्या. याच्यावर प्रश्न विचारले जातातच. डीपीएसपी टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे. मूलभूत हक्काचा विचार केला तर भारतीय घटनेतील आर्टिकल जे आहे ते 12 ते 35 नंबरचा आर्टिकल, मूलभूत हक्क हे भारतीय घटनेचे कोणत्या भागामध्ये? 3ऱ्या भागामध्ये नमूद आहेत. कोणत्या भागामध्ये? तर 3ऱ्या भागामध्ये यांचा समावेश करण्यात आलेला आहे. 12 ते 35 नंबरचं आर्टिकल, 12 ते 35 म्हणजे यामध्ये तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचं आहे? 12 ते 35 नंबरच्या आर्टिकलमध्ये यामध्ये समानतेचे अधिकार 14 ते 18 नंबरच्या आर्टिकल पर्यंत ही कलमे पाठच असली पाहिजे. 14 ते 18 यावरती प्रश्न विचारले जातात. मूलभूत कर्तव्य सुरुवातीला घटनेमध्ये नव्हती, पण यानंतर काय केलेलं आहे? 42वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये झालेली होती आणि त्याच्या अंतर्गत मूलभूत कर्तव्यांची 10 तरतुदी समावेश होत्या. आणि 86वी घटना दुरुस्ती 2002 मध्ये झाली. आणि 11वी तरतूद जी आहे, पालकांनी आपल्या पाल्यास शिक्षणाच्या सेवा संधी उपलब्ध करून देणे याबद्दलची तरतूद काय केली होती? याच्यामध्ये समावेश करण्यात आलेली होती. पुढे अतिशय सोपा प्रश्न आहे. राज्य धोरणाच्या भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्याच्या बाबतीमध्ये समाविष्ट होत नाही. लवकर लवकर सर्वांनी स्पीडमध्ये या प्रश्नाचं आन्सर द्यायचं आहे. विज्ञान वृत्तीचा विकास करणे, त्यानंतर आहे सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे, मतदान करणे, राज्यघटनेप्रती निष्ठा आणि राज्यघटनेतील आदर्शांचा सन्मान. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मतदान करणे. पर्याय क्रमांक 3 हे मूलभूत कर्तव्य नाही, लक्षात ठेवायचे मतदान करणे. बाकी सर्व याच्यामध्ये गोष्टी तुम्हाला दिसून येतील. भारतीय घटनेमध्ये 42वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये झाली आणि मूलभूत कर्तव्य भारतीय घटनेमध्ये समावेश केले. यासाठी 1976 ची एक महत्वपूर्ण समिती होती, ती म्हणजे सरदार सुवर्णसिंह समिती. 10 तरतुदींचा समावेश याच्यामध्ये करण्यात आला होता. आणि 11वी तरतूद, पालकांनी आपल्या पाल्यास शिक्षणाच्या सेवा संधी उपलब्ध करून देणे. पालकांनी आपल्या पाल्यास शिक्षणाच्या सेवा संधी उपलब्ध करून देणे ही 11वी तरतूद भारतीय घटनेमध्ये नंतर जी आहे, कुठल्या घटना दुरुस्तीने? 86वी घटना दुरुस्ती 2002 मध्ये झाली होती. आणि या अंतर्गत 11वी तरतूद भारतीय घटनेमध्ये काय केली? समावेश करण्यात आली होती. मतदान करणे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणजे हे मूलभूत कर्तव्यामध्ये काय होत नाही, समावेश होत नाही. हे आपण USSR म्हणजेच रशियाच्या राज्यघटनेकडून आपल्या भारतीय घटनेमध्ये काय केलं, याचा समावेश केलेला आहे. USSR रशियाच्या राज्यघटनेतून आपल्या भारतीय घटनेमध्ये काय करण्यात आलंय, याचा समावेश करण्यात आलेला आहे. मतदान करणे ह्या बाबी याच्यामध्ये येत नाहीत. न्यायिक पुनर्विलोकन भारतीय घटनेतील आर्टिकल 13. लेंदी प्रश्न असतात. राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेला जे प्रश्न विचारले जातात ते थोडे डीप मध्ये प्रश्न असतात, हे लक्षात ठेवायचे सगळ्यांनी. त्यामुळे अभ्यास करताना खूप व्यवस्थित. न्यायिक पुनर्विलोकन कायद्याची आणि कार्यकारी आदेशाची घटनात्मकता घोषित करण्याचा न्यायालयीन अधिकार. आता हेच या प्रश्नाचं उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 1 कायद्याचे आणि कार्यकारी आदेशांची घटनात्मक
घोषित करण्याचा न्यायालयीन अधिकार हे न्यायिक पुनर्विलोकन ह्या बाबी सुचवत असतात. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचं काय आहे, अचूक उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 1 आणि सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर अगदी काय केलंय, बरोबर सांगितलेलं आहे. न्यायिक पुनर्विलोकन भारतीय घटनेतील आर्टिकल 13 मध्ये या बाबींचा काय करण्यात आलेला आहे, समावेश करण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न आहे, उच्च न्यायालयाच्या खालीलपैकी कोणत्या मूळ अधिकार कक्षा आहेत? प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. मूळ अधिकारता, अपिलीय अधिकारता, पर्यवेक्षणीय अधिकारता आणि सल्लागारी अधिकारता. अ, ब आणि क. ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 3 मूळ अधिकारता, अपिलीय अधिकारता आणि पर्यवेक्षण सल्लागारी अधिकारता ह्या उच्च न्यायालयाच्या बाबतीमध्ये नसतात. लक्षात ठेवायचं आहे. त्या कुठे असतात, तर सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीमध्ये यांचा विचार केला जात असतो. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठे कोणकोणत्या ठिकाणी आहेत? आता मुंबई उच्च न्यायालय म्हणजे हायकोर्ट, भारतीय हायकोर्ट ऍक्ट जो आहे तो 1861 मध्ये झाला, 1861 मध्ये, आणि 14 ऑगस्ट 1862 मध्ये बॉम्बे हायकोर्टची स्थापना झाली होती. बॉम्बे हायकोर्ट एक उच्च न्यायालय, 2 किंवा 2 पेक्षा अधिक उच्च न्यायालयाचं म्हणून काम करू शकतं राज्यांचं. 7वी घटना दुरुस्ती भारतीय घटनेमधली 1956 मध्ये काय केली होती, समावेश करण्यात आली होती. 1956 7वी घटना दुरुस्ती. आता या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे नागपूर, औरंगाबाद आणि पणजी खंडपीठे आहे त्यांची. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना जी आहे ती 14 ऑगस्ट. मुंबई म्हणजे बॉम्बे असेल, त्यानंतर मद्रास असेल, बॉम्बे मद्रास आणि कलकत्ता, बॉम्बे मद्रास आणि कलकत्ता या 3 ठिकाणी. आणि 1866 मध्ये अलाहाबाद या ठिकाणी काय झाली होती, उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली होती. आता सध्या तरी भारतामध्ये 25 उच्च न्यायालये आहेत. 2019 1 जानेवारी 2019 ला 25वे उच्च न्यायालय, 25वे उच्च न्यायालय जे आहे ते आंध्र प्रदेश या राज्यामध्ये काय झालं होतं, निर्माण करण्यात आले. कोणत्या राज्यामध्ये, आंध्र प्रदेश या राज्यामध्ये याची निर्मिती करण्यात आलेली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठे नागपूर, औरंगाबाद, पणजी. म्हणजे बॉम्बे हायकोर्टचा विचार केला तर ते 2 किंवा 2 पेक्षा अधिक राज्य किंवा 1 किंवा अनेक केंद्रशासित प्रदेशाचं उच्च न्यायालय म्हणून काम करतं. त्यासाठी घटना दुरुस्ती तुम्हाला लक्षात ठेवायचे 7वी. आणि 7वी घटना दुरुस्ती ही जी घटना दुरुस्ती आहे, एक राज्यपाल 2 किंवा 2 पेक्षा अधिक राज्यांचा राज्यपाल म्हणून काय करू शकतो, या ठिकाणी काम पाहू शकतो. यासाठी पण भारतीय घटनेमधली महत्वाची घटना दुरुस्ती आहे, ती पण 7वी घटना दुरुस्ती तुम्हाला इथे विचारात घ्यायची आहे. राज्य लोकसेवा आयोग. आता राज्य लोकसेवा आयोग असेल किंवा संघ लोकसेवा आयोग असेल, याच्यामध्ये सदस्य अध्यक्षांची निवड ही जी आहे ही आपल्या देशाचे राष्ट्रपती करतात. सेम इकडे पण राष्ट्रपती करत असतात. मग याच्यामध्ये राष्ट्रपती, आता इकडं जे आहे राज्य लोकसेवा आयोग यांचे राज्यपालामार्फत पण पदच्युत करण्याचं काम जे आहे ते राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारसीनुसार त्यांना दूर करत असतात. हे विधान चुकीचे आहेत, लक्षात ठेवायचं आहे. राष्ट्रपती भारतीय घटनेतील कलम 315 ते 323 खूप व्यवस्थित करून ठेवायचे. तुम्हाला भारतीय घटनेचा भाग जो आहे तो 14वा भाग आहे. याच्यामध्ये संघ लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोग यांची नेमणूक कोणामार्फत केली जाते, सदस्य संख्या असेल, ते पुनर्नियुक्तीसाठी पात्र असतात की नसतात, त्याच पदावरती तर नसतात. ओके. राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारसीनुसार. आणि यूपीएससीच्या अध्यक्षांना देखील सेम असंच काय केलं जातं, पदावरून या ठिकाणी दूर केलं जात असतं यूपीएससीचे अध्यक्ष आणि सदस्य. आता यामध्ये एमपीएससीचे अध्यक्ष सदस्यांनी, संघ लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य त्याच पदावरती पुनर्नियुक्तीसाठी पात्र असत नाहीत. अध्यक्ष जे आहेत म्हणजे एमपीएससी मधले जे सदस्य असतात, सॉरी राज्य लोकसेवा आयोगामधले, ते अध्यक्ष होऊ शकतात पण पुनर्नियुक्ती त्यांची सदस्य पदावर होत नाही. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारसीनुसार राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांना राष्ट्रपती पदावरून दूर करत असतात. आता पुढे प्रश्न आहे, चुकीची विधाने तुम्हाला ओळखायची आहेत. याच्यामध्ये काय करायचे आहेत, चुकीची विधाने ओळखायची आहेत. अतिशय महत्वपूर्ण प्रश्न. लोकसभेत अविश्वास ठराव पारित कोणत्या कारणावर आधारित आहे हे स्पष्ट करावे लागते. हे पहिलं विधान आहे. आता यामध्ये अविश्वास ठराव संसदेमध्ये नाही मांडला जात तर लोकसभेमध्ये मांडला जातो. जर सरकार तुम्हाला हे करायचं असेल, बरखास्त करायचं असेल, मंत्रिमंडळ वगैरे, अविश्वास ठराव मांडला जातो. त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. चुकीचं विधान आहे. आधारावर हे स्पष्ट करावं लागतं. चुकीचं आहे, कोणत्या आधारावर, कोणत्या बेसवर आहे हे या ठिकाणी स्पष्ट करावे लागत नाही. ओके. आता यामध्ये 10 दिवसाच्या चर्चेसाठी घेतला पाहिजे हे विधान बरोबर आहे. नियम 198 मध्ये सांगितलं, हे देखील विधान बरोबर आहे. म्हणजे नियम वगैरे जे असतात संसदेमधले ते पण थोडे आपल्याला लक्षात ठेवावे लागतात. अलीकडे त्या बाजूला जास्त ट्रेंड आयोगाचा तुम्हाला दिसतोय की नियम वगैरे जे असतात संसदेमधले याच्यावरती देखील प्रश्न विचारला जातो. इटलीमध्ये सरकारच्या संसदेच्या दोन्हीही सभागृहाच्या पाठिंब्याची गरज असते. आता ही जी विधान आहेत तिन्ही पण
ही विधाने बरोबर आहेत, पण हे विधान चुकीचं आहे. लोकसभेचा अविश्वास ठराव कोणत्या आधारावरती मांडला जातो लोकसभेमध्ये हे इथं नाही, कारण लोकसभेचा कार्यकाल 5 वर्षाचा आहे. हे काही राज्यसभेगत स्थायी सभागृह नाही. राज्यसभेगत लोकसभा हे स्थायी सभागृह नाही. हे या ठिकाणी बरखास्त करण्याचा अधिकार या ठिकाणी म्हणजे पंतप्रधान राष्ट्रपतींना सांगून हे करू शकतात, लक्षात ठेवायचं. आणि तो त्यांच्यावर पाळणे बंधनकारक आहे. आणि एकदा निर्णय घेतला की तो कोणत्याही कंडिशनमध्ये माघारी घेतला जात नाही. ओके, अतिशय महत्वाचा प्रश्न. शून्य प्रहार म्हणजे यामध्ये तुम्हाला तहकुबे असेल, सत्र समाप्ती असेल, संसद टॉपिक मध्ये जे काही IMP की पॉइंट आहेत, सत्र समाप्ती, तहकुबे असेल, अनिश्चित कालावधीसाठी तहकुबे असेल, याच्यामधला फरक, विरोधी पक्षनेते काय असतात, 120 संसदेमधली भाषा काय असते, ह्या सर्व घडामोडी तुमच्या खूप व्यवस्थित असल्या पाहिजेत. यावरती प्रश्न हमखास विचारले जातात. शून्य प्रहार ही एक नाविन्यपूर्ण कल्पना भारतामध्ये उदयास आली. हे विधान अगदी अचूक आहे. अविधान अचूक आहे, अविधान अचूक आहे, अविधान अचूक आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 कट झालेला आहे. प्रश्न उत्तराचा तास आणि सभागृहाच्या कामकाजामधला काळ हा शून्य प्रहार म्हणून ओळखला जातो. हे देखील विधान काय आहे, बरोबर आहे. ही संकल्पना 1962 साल व्यवस्थित लक्षात ठेवायचं. हे विधान पण बरोबर आहे. हे पण विधान बरोबर आहे. त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. वरीलपैकी सर्वच्या सर्व विधाने या ठिकाणी काय आहेत, बरोबर आहेत. वरीलपैकी सर्व विधाने इथे बरोबर आहेत. मग याच्यामध्ये संसदीय कार्यपद्धतीमध्ये शून्य प्रहार ही जी आहे ती नाविन्यपूर्ण संकल्पना आहे. प्रश्न उत्तर, आता प्रश्न उत्तरात तारांकित, अतारांकित, अल्पसूचना प्रश्ने ही त्याचे काय असतात, टाइप्स असतात प्रश्नांची. ही संकल्पना 1962 पासून उदयास आली. हे देखील काय आहे, बरोबर आहे. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. वरीलपैकी सर्व विधाने बरोबर आहे. गणपूर्ती संसदेमध्ये 1/10 असावी लागते. कार्यालयीन भाषा कायदा 1963 कलम क्रमांक 120. पुढचा प्रश्न. केंद्र राज्य संघर्षात व राज्यांना वित्तीय स्वायत्ता प्रदान करण्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान खरे नाही. स्वातंत्र्यापासून केंद्र आपले कार्य क्रमाक्रमाने अशा रीतीने वाढवत आहे की राज्य केंद्रावर पूर्णपणे विसंबून राहतात. हे विधान बरोबर आहे. केंद्राचे वित्तीय स्रोत लवचिक नाहीत. केंद्राचे स्रोत वित्तीय लवचिक असतात, लक्षात ठेवायचे. त्यामुळे या प्रश्नाचं काय विधान खरं नाही, ब विधान खरे नाही. इथपर्यंत हे लेक्चर काय केले आज आपण बघितलेलं आहे. इथून पुढे आपण सिरीज अजून डीप मध्ये अतिसंभाव्य प्रश्नाच्या बेसवरती खूप साऱ्या घडामोडी आपण क्लिअर करणार आहोत. ओके, सर्वांनी लेक्चर व्यवस्थित करायचे आहेत इथून पुढचे. जसे तुम्हाला कंबाईन ग्रुप बी ला फायदे झालेत आपल्या अतिसंभाव्य प्रश्नाचे बी आणि सी ला, त्याचप्रमाणे या सिरीजचे देखील तुम्हाला अतिशय फायदे होणार आहेत. चला तर मग सर्वांनी या लेक्चरला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थांबूया तिथे आपण. धन्यवाद.